कधी गुप्तपणे तर कधी जाहीररित्या शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटणाऱ्या महादेव जानकरांनी याच पवार ठाकरेंना चकवा दिला आणि महायुतीतच राहण्याचा फैसला केला। याची घोषणा करतानाच जानकरांनी आपल्याला लोकसभेची एक जागा महायुतीत मिळणार आहे असा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सह्यांचा लिखित जाहीरनामात सादर केला। त्यामुळे जानकरांना लोकसभेची जागा मिळणार हे निश्चित झाले। तरी ही जागा नेमकी कोणती हे मात्र अद्याप कळलेलं नाही। जानकरांचं ठरलं, पवारांना घेरलं। एक जागा मिळणार, पण कोणती? भाजपच्या वाट्याची जागा मिळणार की सेना राष्ट्रवादी काँग्रेसची जागा लाटणार? महिन्याभरापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत गाठीभेटी घेणाऱ्या रासपच्या महादेव जानकरांनी अखेर महायुती सोबतच राहण्याचा फैसला केला। जानकरांनी याआधी महायुतीच्या नेत्यांशी फारकत घेत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या गाठीभेटी घेत आपला परभणी आणि माढा मतदारसंघावर दावा आहे असं सांगितलं होतं। या दोन्हीही लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची असणारी ताकद पाहता या जागा महाविकास आघाडीकडून लढता येतील का अशी चाचपणी जानकरांनी केली। पण महिन्याभरात काहीच हाती न लागल्यानं जानकरांनी थेट फडणवीसांना गाठलं। सध्या सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांच्या नाराजी आणि तक्रारी सोडवणाऱ्या फडणवीसांनीही जानकरांना वर्षावरच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येण्याचा निरोप दिला आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जानकर महायुतीतच सामील झाले। महायुतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला एक लोकसभेची जागा देण्यात येईल। आता ती कुठली जागा देईल ती हे तिघे ठरवतील, त्याबद्दल आताच भाष्य करणं योग्य नाही। आणि मी महायुतीतच होतो, परंतु जागेचा तेढा मिटत नव्हता म्हणून मी इकडे तिकडे होतो। मी पवार साहेबांचं देखील अभिनंदन करीन की ते माझे वडिलांप्रमाणे आहे। आता जानकरांना महायुतीतून लोकसभेची एक जागा दिली जाणार आहे, पण आता महायुतीतल्या तिघांपैकी नेमकी कुणाच्या वाटची जागा जानकरांना दिली जाणार यावर चर्चा सुरू झाली आहे। महादेवराव जानकर महायुतीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांना एक लोकसभेची जागा देण्याचा निर्णय परवाच झालेल्या मुंबईच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे। महादेवराव जानकर हे महायुतीकडून निश्चितपणे निवडणूक लढवतील अशी माझी खात्री आहे। आणि मग ती जागा कोणी त्यांना द्यायची, राष्ट्रवादीने द्यायची, त्यांनी द्यायची, यांनी द्यायची, हे सगळ्याचा उलगडा जे आहे 1-2 दिवसात होईल। सुरुवातीला सलग महिनाभर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संपर्कात राहून जानकरांनी आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यावर चांगलाच भर दिला होता। शरद पवारांसोबत पुणे आणि मुंबईत झालेल्या भेटीत माढा परभणीमध्ये आपल्याला मदत करावी अशी मागणी जानकरांनी केली होती। माढा मतदारसंघातल्या अंतर्गत संघर्ष, मोहिते पाटलांपासून ते रामराजे निंबाळकर यांच्या विद्यमान खासदार आणि आत्ताचे उमेदवार याला असणारा तीव्र विरोध यामुळे भाजप आधीच अडचणीत होतं। यातच जानकरांच्या पाठीमागे असणारा धनगर ओबीसी मतदार दुरावला जाऊ नये याकरता जानकरांना सोबत घेण्यावर महायुतीचे नेतेही हालचाली करत होते। याच संधीचा लाभ घेत जानकरांनी महायुती पुढे एका जागेचा प्रस्ताव ठेवला आणि तो लेखी मान्यही करून घेतला। महादेव जानकर बऱ्याच दिवसांनी संभाजी मराठवाड्यामध्ये येण्याची तयारी त्यांची चालू आहे, त्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे। परंतु ते कुठं जावं त्यांचा गेम त्यांचेच लोक करणार आहे। शेवटी ते उमेदवारी देतील आणि आमचं चिन्ह घ्यावं। भाजपची नीती आहे, आता इलेक्शन आलं म्हणून त्यांना चुचकारलं जातं। मधल्या काळात त्यांचा पावलोपावली किती अपमान झालाय त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे। महादेव जानकरांना तिकीट मिळणारच हे स्पष्ट आहे। माढ्यात महायुतीचा उमेदवार जाहीर झालाय। बारामती इथं सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हीच लढत फिक्स मानली जाते। त्यामुळे अजित पवारांच्या कोट्यात असलेली परभणीची जागा महादेव जानकरांना मिळतीये का? याविषयी जानकरांना जागा दिलीच तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्ष चिन्हावरच लढवायला लावलं जातं का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। महादेव जानकरांनी एक लोकसभेची जागा आपल्या पारड्यात पाडून देखील घेतली। इतकंच नाही तर याबद्दलचा लेखी करारनामा प्रसार माध्यमांना पाठवून आता नेमकं ती जागा कोणती याचीच चर्चा त्यांनी शिल्लक ठेवली आहे। त्यामुळे महादेव जानकरांना परभणीमधून उमेदवारी देत राष्ट्रवादी त्यांना आपली ताकद आजमावायची संधी देतंय का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। राजेश राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।